श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. सर्व स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो लाखो स्वामी भक्तांच्या जीवनात बदल घडवून आणतो. तो म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत 108 पारायण. तुम्ही कधी विचार केलाय का की 108 पारायण का करतात, कसे करतात आणि त्याचे तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतात? श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीला, त्यांचे उपदेश आणि त्यांच्या कृपेचे वर्णन करणारा एक पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथाचे वाचन करणे म्हणजे साक्षात स्वामींच्या सानिध्यात राहण्यासारखे आहे. आता प्रश्न येतो की 108 ही संख्याच का? आपल्या संस्कृतीत 108 या संख्येला खूप महत्त्व आहे. 108 वेळा जप करणे, 108 बेलपत्र शिवपिंडीवर वाहणे, 108 दिव्यांनी आरती करणे हे सर्व शुभ मानले जाते. 108 पारायणामुळे आपल्या मनात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर आकर्षित होते. हे एक अत्यंत शक्तिशाली अनुष्ठान मानले जाते. जेव्हा आपण 108 वेळा हा पवित्र ग्रंथ वाचतो तेव्हा स्वामींच्या कृपेची एक विशिष्ट लाट आपल्या जीवनात येते आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. तर आता सर्वात महत्त्वाचा भाग, हे पारायण कसे करावे. मी तुम्हाला सोप्या टप्प्यांमध्ये समजावून सांगते. व्हिडिओत पुढे जाण्याआधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सुरुवात करायची आहे संकल्पाने. मनात निश्चित करा की हे पारायण तुम्ही किती दिवसात पूर्ण करणार आहात आणि कोणत्या हेतूने करत आहात. बहुतेक भक्त 41 दिवसात किंवा 54 दिवसात हे पारायण पूर्ण करतात. 41 दिवसात करायचे असल्यास दररोज किमान 2 ते 3 पारायण करावे लागतात. तुमच्या वेळेनुसार तुम्ही ठरवू शकता. पारायण करत असताना कोणते नियम पाळावे. पारायणाच्या काळात ब्रह्मचर्य पाळावे, सात्विक आहार घ्यावा, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा, जमिनीवर किंवा साध्या आसनावर झोपावे, शरीर आणि मनाची शुद्धता जपावी, वाईट विचार, वाणी, कृती टाळावी. पारायण शक्यतो एकाच वेळी एकाच आसनावर बसून करावे, यामुळे एकाग्रता वाढते. पण जर तुम्ही गृहिणी असाल आणि तुम्हाला जर लहान बाळ असेल तर अर्ध्यातून उठलात तरी हरकत नाही. पण एका दिवसात तुम्ही जेवढे ठरवलेत तेवढी पारायण पूर्ण करावी. पारायणासाठी पूजा कशी मांडावी. चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर सर्वप्रथम कलश मांडावा आणि मध्यभागी स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा मांडावी. मूर्तीसमोर स्वामींचा आवडता नैवेद्य खडीसाखर किंवा गूळ शेंगदाणे ठेवावेत. एखादं फळ ठेवावं, दिवा अगरबत्ती लावावी. अशा प्रकारे तुम्ही पूजा मांडू शकता. पारायण पूर्ण झाल्यावर उद्यापन करणं महत्त्वाचं आहे. यामुळे स्वामींची पूजा, हवन, गरजूंना भोजन देणे, दानधर्म करणे किंवा सवाष्ण व ब्राह्मणांना भोजन देणे शुभ मानले जाते. हे पारायण कोण करू शकतं? तर ज्याची श्री स्वामी समर्थ महाराजांवर अढळ श्रद्धा आहे असा कोणताही स्वामी भक्त, स्त्री किंवा पुरुष हे पारायण करू शकतो. यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ आणि हे नियम पाळण्याची शारीरिक व मानसिक तयारी असणे आवश्यक आहे. जर तुमची तब्येत ठीक नसेल किंवा अन्य काही अडचणी असतील तर तुम्ही कमी पारायणाचा संकल्प करून सुरुवात करू शकता. महत्त्वाचे आहे ती तुमची भक्ती आणि निष्ठा. आता बोलूया सर्वात महत्त्वाच्या भागावर. 108 पारायणाचे फायदे काय आहेत, याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होतो. मनोकामनापूर्ती. तुमच्या मनातली कोणतीही प्रामाणिक इच्छा, मग ती संततीसाठी असो, नोकरीसाठी असो, आरोग्यासाठी असो किंवा विवाहासाठी असो, स्वामी महाराज ती नक्की पूर्ण करतात. संकट निवारण. जीवनातील मोठी संकटे, अडचणी आणि बाधा दूर होतात. स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतात. आत्मिक शांती.
मनाला अपार शांती मिळते, नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता येते. स्वामींची कृपा, स्वामी महाराजांची अखंड कृपा आणि आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात, ज्यामुळे तुमचे आयुष्य सुखमय होते. पापांचे क्षालन, नकळत घडलेल्या पापांचे निवारण होते आणि तुमचे मन शुद्ध होते. स्वामी भक्तांनो, हे लक्षात ठेवा की केवळ वाचन करणे पुरेसे नाही, तुमचे मन शुद्ध असायला हवे, तुमच्यात भक्ती असायला हवी आणि तुम्ही नियमांचे पालन केले पाहिजे. या सेवेतून तुम्हाला जे काही अनुभव येतील ते अविस्मरणीय असतील. तुम्हाला जर हे पारायण करायचे असेल तर पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने करा. स्वामी तुमच्यासोबत आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत 108 पारायणाचा अनुभव आला असेल तर तोही आमच्यासोबत शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त.